ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता रविराजांनी अशा प्रकारे अश्विनला फोड फोड फोडले आणि अश्विनचे डोळे असे काही उघडलेत की आता जे काही त्याने मदत करत होता प्रियाला ती तर मदत दूर, पण अश्विनला आता इकडे आपल्याच वागण्यावरती पश्चाताप झालेला आहे. आणि रविराजांनी डोळे उघडताच अश्विनने पाया पकडत माफी सुद्धा मागितले. हे सगळं घडलेलं आहे सुमनने रविराजांना विश्वासात घेत फक्त नागराजच नाही तर आता एक वेगळंच भयंकर सत्य सांगितलंय, ज्याच्यामुळे रविराजांचे डोळे उघडलेत. आणि त्यानंतर मग आता इकडे अश्विनचे प्रताप पण लक्षात आलेत. आता अश्विनने काय प्रताप केलेत की ज्याच्यामुळे रविराज इतके चिडलेत, आणि त्यानंतर प्रियाबद्दलची भयंकर 3 सत्य काय उलगडलेत, सगळं सगळं पाहूया. इकडे आता सुमनने आपल्याला महिपतच्या घरात पाहिलंय म्हटल्यावरती नागराज चांगला सटपटलेला असतो आणि सटपटलेला नागराज आता विचार करतो काय करू म्हणजे या मूर्ख बाईला घोळामध्ये घेता येईल. नाही नाही, काहीतरी नक्कीच करायला पाहिजे असा आता तो विचार करायला लागतो. ज्या वेळेला हे सगळं चालू असतं आणि त्यावेळेला मग आता नागराज सांगतो, सुमन तुला माहिती आहे का आपल्यासोबत काय घडलंय ते? तुला गोष्टी माहित नाहीयेत म्हणून तू असं म्हणती आहेस. सुमन म्हणते, मला काही माहिती असण्याची गरज नाहीये. तुम्हाला त्या महिपतचा फोन येतो. तुम्ही त्या दिवशी मार्केटमध्ये महिपतला भेटायला गेला होतात. तुम्ही माझ्याशी काहीही खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमचं यावेळेला काहीही बोलणं ऐकणार नाहीये. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा नाहीये तर तू विश्वास नको ठेवू, पण मी जे काही सांगतोय ते तू ऐकशील का? यावरती सुमन म्हणते, आता काय ऐकायचं बाकी राहिलंय? त्यावरती नागराज आता सांगायला लागतो, काही नाही, तुला माहितीये का तो महिपत शिकरे आपल्या सगळ्यांच्या जीवावरती उठलाय आणि त्यासाठी मी त्याला भेटायला चाललो होतो, त्याला एवढंच सांगण्यासाठी की आता तू आमच्या दादा बहिणीला त्रास देऊ नको असं म्हटल्यावरती मग आता सुमन म्हणते, अच्छा, म्हणजे त्यासाठी तुम्ही त्यांना भेटायला जायचं कारण तरी काय? यावरती तो सांगतो, अगं मला दादा बहिणीची खूप काळजी वाटते. सुमनला या सगळ्यामध्ये आता इकडे नागराजचं सगळं म्हणणं फेक वाटत असतं आणि तिला माहिती असतं की नागराज खोटं आणि खोटंच बोलत आहे. नागराज खरं बोलत नाहीये हे तिला माहिती असतं. कारण कारण तिने ज्या वेळेला आता इकडे म्हणजे महिपत आणि नागराज हे दोघ जण आतमध्ये त्या गुंडांसोबत बोलत असतात की अस्मिताला आणि एक एक करत महिपत शिकरे आता इकडे सुभेदारांच्या घरातील प्रत्येकाला टार्गेट करत आहे. हे ज्या वेळेला आता इकडे समजलेलं असतं त्यावेळेला सुमन गप्प बसते आणि ती विचार करते, काही झालं तरी सुद्धा मी आत्ता हे सत्य यांच्या समोर काही बोलत नाहीये, मला सगळं समजलंय असं जाणून घेते आणि आता रविराज भाऊजी यांना सांगते. आणि त्यानंतर ती नागराजला काहीच बोलत नाही आणि ती रविराजांकडे येते आणि ती रविराजांना सांगायला लागते, मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. यावरती रविराज म्हणतात, सुमन बोल, खरं तर मला पण तुझ्याशी बोलायचं होतं. कारण मला आता इकडे सांगत होती प्रतिमा की बरेच दिवस तू डिस्टर्ब आहेस. हे बघ, मला काय म्हणायचंय, तू नागराजचा कसला विचार करू नकोस. तो काही कामधंदा करत नाहीये, त्याबद्दल नको विचार करूस. सुमन म्हणते, भाऊजी ते कामधंदा नाही करत तरी परवडलं असतं मला, पण ते नको ते उद्योग करतायत ते नाही परवडत आहे. यावरती मग आता रविराज म्हणतात, म्हणजे तुला काय म्हणायचंय सुमन? सुमन सांगायला लागते, भाऊजी मला जे काही सांगायचंय ना ते मी तुम्हाला सविस्तरच सांगते. यावरती सुमन सांगते, मी बरेच दिवस यांना ऑब्झर्व करत आहे. वहिनी मला विचारतायत की काय झालंय काय झालंय, तू का डिस्टर्ब आहेस, पण त्याचमुळे मला आता बऱ्याचशा गोष्टी समजल्यात की आता हे न महिपतचे मित्र आहेत. यावरती आता रविराज म्हणतो, काय? यावरती मग आता लगेचच सांगायला लागते ती, म्हणजे लगेचच आता सुमन की हो ते मित्रच आहेत, मी ह्यांना आधी पण बघितलं होतं. यावरती रविराज म्हणतात, मला हा डाऊट होता. तुला माहिती आहे का, मी महिपतच्या माणसांसोबत ह्याला एका कॅफेमध्ये पाहिलं होतं, म्हणून मला काही गोष्टींचा साधारण अंदाज आलेला होता. पण तू हे का म्हणते आहेस? यावरती सुमन आता सांगायला लागते, भाऊजी अहो मी का म्हणते म्हणजे मी काल यांचा पाठलाग केला आणि महिपतच्या इथलं यांचं बोलणं मी ऐकलंय. सुभेदारांच्या घरामध्ये एक एक करत प्रत्येकाला ते टार्गेट करत आहेत. यावरती मग रविराज म्हणतात, म्हणजे काय? यावरती सुमन घडलेला सगळा प्रकार सांगते आणि त्यानंतर मग आता रविराज म्हणतात, काय? हे खरं असेल तर आपल्याला अस्मिताला विचारायला पाहिजे की खरंच तिच्या बाबतीत हे घडलं होतं का? यावरती मग आता प्रतिमा म्हणते, हो, मला काल न कल्पनाचा कॉल आला होता.
कल्पनाने मला हे सगळं सांगितलं की अस्मिताच्या काही माणसं पाठलाग करत होती आणि इकडे सायलीला अंदाज आलाय की ती महिपतची माणसं आहेत. आता एक गोष्ट कन्फर्म होते की सुमन जे बोलते ते खरं बोलते. यावरती मग आता प्रतिमा सांगते, मी बरेच दिवस बघतीये सुमन, म्हणून तू अपसेट आहेस ना? यावरती सुमन सांगते, हो वहिनी, आपला नवरा ही अशी थेर करतोय, कुणाला आवडेल हे सगळं? यावरती मग आता रविराज म्हणतात, थांब, मी आत्ता नागराजला सगळं विचारतो, त्याला विचारतो आणि मग त्याच्याकडून पहिलं कन्फर्म करतो की तो हे असं का वागतोय. यावरती सुमन म्हणते, भाऊजी, जर का तुम्ही हे आत्ता कन्फर्म केलत ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. ते काय करतील, सावध होतील. तुम्हाला या सगळ्याची आता इकडे शहानिशा करायची आहे आणि पुराव्या सकट त्यांना पकडायचं आहे. असं म्हटल्यावरती मग लगेचच रविराज सांगायला लागतात, सुमन, तू काळजी करू नकोस, मी सगळं काय ते बघतो, पण मला तू सांग की तिकडे तू अजून काय ऐकलंस. असं म्हटल्यावरती सुमन ज्या काही गोष्टी सांगते त्यानंतर रविराज हादरतात. रविराजांना जबरदस्त धक्का बस. इकडे तोपर्यंत आता चैतन्य, अर्जुन आणि दोघ जण बसलेले असताना अर्जुन सगळी बातमी सांगतो की काल महिपत शिकरेने हल्ला केला होता. मुळातच महिपत शिकरेने हा हल्ला केलेला असणार आहे, तो आपल्याला घाबरवायला. ही गोष्ट जरी मला पटत असली तरी सुद्धा तो आपल्याला घाबरवण्यासाठी अजून काहीही करू शकतो चैतन्य, आणि त्यामुळे मला आता पोलिसांचं प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर सायलीच्या म्हणजे मी कुसुमताईच्या घरी गेलो होतो ना, तर कुसुमताईच्या घरी गेलो तेव्हा मला सायलीचं आय कार्ड सापडलं. ती चौकशी केली असता सायलीच्या शाळेतून काही गोष्टी सापडल्यात. यावरती चैतन्य म्हणतो, शाळेतून गोष्टी म्हणजे काय? त्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो, हो, काही गोष्टी आहेत. आता या गोष्टी नक्की काय आहेत, कशा आहेत, मला काही कळत नाहीये, पण या सगळ्याचा शहानिशा करायचं मी ठरवलंय. सायलीचे आई बाबा जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत रविराज अर्जुनला भेटायला येतात, त्याला आता इत्यंभूत सगळी माहिती विचारण्यासाठी. ज्या वेळेला रविराज अर्जुनकडे येतात आणि ते सांगतात, ज्युनियर ऐक, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. यावरती अर्जुन म्हणतो, मी तुलाच कॉल करणार होतो, काल ताईच्या बाबतीत हे असं असं घडलं. त्यावरती मग आता रविराज म्हणतात, मला सगळं माहिती आहे. यावरती अर्जुन म्हणतो, तुला म्हणजे मम्माने सांगितलं का? यावरती तो सांगतो, मला सुमनने सांगितलं. सुमनने सांगितलं म्हटल्यावरती मग आता त्यावरती लगेचच अर्जुन म्हणायला लागतो की काय झालंय हे सगळं. यावरती आता इकडे अर्जुनला रविराज सांगायला लागतात, हो, मला सगळं घडलेलं आहे. आणि त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो की सुमन अशी अशी तिकडे गेली होती. असं म्हटल्यावरती अर्जुनला जास्तच धक्का बसतो आणि त्यावरती रविराज म्हणतात, सुमनने महिपत आणि नागराजला एकत्र पाहिले. हो, मला सुद्धा या सगळ्यावरती विश्वास काही पटत नाहीये. त्यासाठी आता एक काम करायला लागणार आहे आपल्याला. आपल्याला ना काही हेर नागराजच्या मागावरती लागायला लागणार आहेत. त्याच वेळेला महिपतची पुढची चाल आपल्याला समजेल आणि तुझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती हल्ला करण्याचा त्याचा हे आहे. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, हीच गोष्ट मी चैतन्याला सांगत होतो. तो महिपत शिकरे मला घाबरवण्याचं आणि घाबरवण्याचंच फक्त काम करत आहे. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे रविराज सांगायला लागतात, ठीक आहे, मी तुझी या सगळ्यामध्ये मदत करायला तयार आहे, तू चिंता करू नको, असं ते म्हणायला लागतात. त्यावरती मग आता लगेचच रविराज ज्यावेळेस नागराजच्या मागावरती माणसं लावतात त्यावेळेला त्यांच्यापर्यंत एक वेगळीच बातमी येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची बातमी आता त्यांच्यापर्यंत आलेली आहे, ती म्हणजे आता इकडे प्रियाच्या बद्दलची. ज्या वेळेला नागराजच्या मागे आता माणसं लावलेत तेव्हा रविराजांना एक गोष्ट कळालेली आहे. एक नाही, एकाच वेळेला 3 गोष्टी कळालेल्या आहेत. रविराजांच्या पुढे आता 3 सत्य येतात जे त्यांनी डिटेक्टिव्ह कामाला लावलेले असतात. सगळ्यात महत्वाचं सत्य ते म्हणजे नागराज महिपतचा माणूस आहे आणि इतकंच नाही तर आता तन्वी सुद्धा महिपतची माणूस आहे. दुसरं सत्य ते म्हणजे नागराज आणि महिपत यांनी मिळूनच आता इकडे तन्वीला घरात पेरलेलं आहे. आणि तिसरं सत्य, याच नालायक तन्वीला सोडवण्यासाठी अश्विनने आता वकील केलाय, तो पण गुपचूप, अर्जुनला काही न सांगता. एकाच वेळेला 3 सत्य रविराजांच्या समोर आल्यावरती मग मात्र रविराजांना मोठा धक्का बसतो. डायरेक्ट सुभेदारांच्या घरामध्ये ते एंट्री करतात.
सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री केल्यावरती रविराज आता इकडे अश्विन अश्विन बाहेर ये, अश्विन बाहेर ये असं म्हणत अश्विन वरती चांगलेच खेक असतात. अश्विन बाहेर येतो आणि काय झालं काका असं म्हणतात त्याची आता गळा धरतात आणि ते सांगायला लागतात, लाज नाही वाटत तुला, आमच्या विरोधात जात आता वकील केलास. यावरती तो म्हणतो, मग मी काय करणार होतो, तुम्ही आपल्या मुलीला सोडवण्यासाठी काही प्रयत्न करत नाही आहात आणि माझ्या बायकोला तर मला सोडवायलाच पाहिजे. यावरती रविराज म्हणतात, कोण मुलगी, कुठली मुलगी, मला खरं तर लाज वाटते, लाज, माझा भाऊ आणि माझी मुलगी म्हणायला या लोकांना. त्यावरती तिकडे सायली येते आणि ती सांगायला लागते, अश्विन भाऊजी तुम्ही आता ज्या तन्वीने आपल्याला त्रास दिला तिला घरामध्ये आणताय. यावरती रविराज म्हणतात, थांब सायली, तन्वी म्हणू नकोस, तन्वी म्हणून माझ्या मुलीचा अपमान करू नकोस. यावरती सायलीला काही कळत नाही की रविराज काका हे सगळं काय बोलतायत. त्यावरती सायली म्हणते, काय झालं रविराज काका. यावरती रविराज अश्विनची कॉलर आता धरत त्याला थोबाडतात आणि सांगतात, अश्विन तुला माहिती, अरे ज्या मुलीला तू सोडवण्यासाठी धडपड करतोयस मुळातच ती मुलगी या घरचा काय, माझ्या सुद्धा घरचा भाग नाहीये. त्यावरती अश्विन म्हणतो, काका काय बोलतोयस तू, मला तू काय बोलतोयस ते कळत नाही. त्यावरती रविराज आपला मोबाईल काढतात, मोबाईलमध्ये त्याला डिटेक्टिव्हने दिलेले 3 पुरावे दाखवतात आणि रविराज सांगतात, हे बघ, हे माझं वकिलीचं इतक्या वर्षाचं सार, म्हणजे आता मी माझ्या वकिलीच्या जोरावरती इतके वर्ष जे काही कमवलं त्या सगळ्यामधलं मी सत्य शोधून काढलंय बघ, असं म्हणत ते आता त्याला जे काही दाखवतात ते बघून त्याच्या आता पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेला ते सांगतात, मुळातच तन्वी ही माझी मुलगी नाहीये, तिला इकडे पेरलंय ते म्हणजे आता इकडे नागराजने तिला इकडे आणलेलं आहे या घराची इत्थंभूत माहिती काढण्यासाठी आणि ती तुला मूर्ख बनवत आहे आणि तू तिच्या तालावरती नाचत मूर्ख बनतोयस. याने वकील केलाय, वकील आपल्या आता हिला सोडवायला. यावरती तो सांगायला लागतो, तुम्ही काहीही बोलाल तरी सुद्धा मी काय याच्यावरती विश्वास ठेवू. त्यावरती मग आता रविराज सांगतात, हाय पुरावे बघ, पुराव्यामध्ये सगळं डिटेलमध्ये असतं, या डिटेलमध्ये सगळं आता नोंद केलेली असते आणि ती नोंद म्हणजे प्रियाला कशा पद्धतीने महिपत आणि आता यांनी पेरल्याची, महिपत आणि आता इकडे नागराज या दोघांनी कसं प्लॅनिंग केलं होतं, काय प्लॅनिंग केलं होतं, हे सगळं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहिल्यावरती आता हादरते ती कल्पना, हादरते ती प्रतिमा, हादरतो तो अश्विन आणि हादरते ती सायली. मग सुमन सांगायला लागते, हो तो माझा नवरा असला तरी सुद्धा तो महिपतचा माणूस आहे, ही बातमी मला समजली. मग आता रविराज सांगायला लागतात, तू एकदा सुद्धा विचार केला नाहीस का हे वकील करताना. यावरती अश्विन म्हणतो, का मला माफ करा, खरंच मी चुकलो, पण ही चूक मी आत्ता सुधारणार आहे, कारण अजूनही तन्वीचा माझ्यावरती विश्वास आहे. मी तिला अशा प्रकारे ट्रॅपमध्ये अडकवेन ना, काही झालं तरी सुद्धा जी माझ्याकडून चूक झाले त्याचा मी जोपर्यंत प्रायश्चित्त घेत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाहीये. तिने तुमचीच नाही तर माझ्या सुद्धा इमोशन्स सोबत खूप काही विचित्र वागलेली आहे. मी तिला सोडवण्यासाठी काय काय नाही केलं, मी किती उसनवाऱ्या केल्या, डबल फी भरले आणि डबल फी भरून मी तिला सोडवण्याचा प्रयत्न केलाय. असं असताना ती जर का माझ्यासोबत हे असे प्रकार करत असेल तर मात्र मी तिला सोडणार नाहीये. काही झालं तरी सुद्धा जोपर्यंत तिला धडा शिकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार. यावरती रविराज म्हणतात, तू एकटा नाहीयेस या सगळ्यामध्ये, मी तुझ्या सोबत आहे. काही झालं तरी सुद्धा मी तुझी साथ सोडणार नाहीये. तिने माझी फसवणूक केली, तिने आता या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांची फसवणूक केलेली आहे आणि माझी खरी मुलगी कोण आहे ते मात्र आता मला हिने सांगायलाच पाहिजे. जोपर्यंत माझी खरी मुलगी कोण आहे हे मला समजत नाहीये ना तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये तिचा पिच्छा सोडणार नाहीये. काही झालं तरी सुद्धा मी जोपर्यंत तिला धडा शिकवत नाहीये तोपर्यंत आता इकडे सत्याचा उलगडा होत नाहीये, माझ्या खऱ्या मुलीला माझ्यासोबत आणत नाहीये तोपर्यंत आता मी गप्प बसणार नाही. अश्विन, रविराज आणि आता प्रतिमा सायली सांगते, रविराज काका तुम्ही चिंता करू नका, आश्रमामधीलच कुणाची तरी ओळख तिने चोरलेली असणार आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हाला मदत करेन, तुमची खरी मुलगी मिळवून देण्यासाठी मी मदत करेन. अश्विन भाऊजी आता तरी तुमचे डोळे उघडले ना, ही तन्वी खोटारडी आहे,
तिने मधुभाऊंसारख्या माणसाला, ज्याने आपल्याला मोठं केलं, लहानाचं जीवनदान दिलं, त्यांना हे करायला कमी नाही केलं, तर ती बाकीच्यांना काय करणार असं म्हणत आता सगळेजण एकत्र येत प्रियाचं सत्य शोधायला निघतात. रविराजांची खरी मुलगी शोधायला निघतात. नागराजचं सत्य शोधायला निघतात आणि एकाच वेळेला अनेक सत्यांचे बॉम्ब फुटत जाणार असतात. अश्विन आता रविराजांच्या बाजूने झालेला आहे. सायलीची मदत करायला तयार झालेला आहे आणि त्याचमुळे आता इकडे वकिलांना कॅन्सल करून प्रियाची जमीनच सुद्धा रद्द करणार आहे. आणि या सगळ्यामध्ये प्रियाचं सत्य कसं बाहेर येणार आणि सायली खरी तन्वी हे कधी समजणार, पाहणं फारच रंजक ठरणार.